हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ दीपावली, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या दिवाळीला तुम्ही काय काय करताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ते सकाळी सकाळी पाला आपला जिरा वॉटर. आणि पहिला तर मी आज पोहे खाल्लेत, कारण बोलले यार खूप भूक लागले. काल मी जास्त काय खाल्लं नव्हतं पण पोहे खाल्ले. नंतर मग आपले एक्सरसाइज करायला घेतले. आणि एक्सरसाइजमध्ये जास्त काय मी आज फुल बॉडी एक्सरसाइज केले. पहिलं ते स्कॉट्स केले. स्कॉट्सच बोलतात ना, मला नीट सांगा कमेंटमध्ये चुकत असेल तर. आणि ते सूर्याची किरणं माझ्या तोंडावर पडलेली आहेत. आणि नंतर मग मी बोलले जरा ॲप्सची पण एक्सरसाइज करूया, ॲप्स पण आले पाहिजेत, पोटाच्या नुसार ढेऱ्या ढेऱ्या आल्या. नंतर फ्रेशनअप झाल्यानंतर मग जरासे जेवले. काहीच खरं सांगते, मी भात खाल्लेला आहे. खोटं मी तुमच्याशी कधी बोलणार नाही, कारण मला आवडत नाही खोटं बोलायला. मी खरंच सांगते जे काय आहे ते बघा, जे आहे ते तुमच्यासमोर. नंतर माझे पाय खूप एवढे दुखत होते ना, बोलले बहिणीला जरा दाबून दे, मग तिने छेपून दिले. नंतर गाईज इथे माझी मैत्रीण आणि तिची मम्मी माझ्या घरी आलेल्या आहेत. आणि पूर्ण आमच्या दोघींची वाट लावून टाकले, कारण एकमेकींचं सगळं सांगून टाकलं की पूजा अशी आहे. मग माझी मम्मी पाहिजे रोशनी तर पूजापेक्षा हे, पूजा तरी लई चांगली आहे. पूजाची तारीफ चाललेली आणि माझी बुराई चाललेली. का बोलायचं, एवढं काम करून घेतलं. लोक बोलवचन करता करता इथे पूर्ण शंकरपाळ्या आमच्या दोघींकडूनच करून घेतल्यात. बघा आम्ही किती एवढं पीठ मळलं आहे. आणि नंतर थोडंसं मम्मीने तळले आहेत, थोड्यासं नाही सगळ्या तिनेच तळल्या आहेत. आणि मम्मी आज इथे मम्मीची स्माईल बघा, खूप खुश झाली आज आम्ही एवढ्या शंकरपाळ्या केल्यात म्हणून. मस्त झाल्यानंतर संध्याकाळी झाली आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत गेले बाहेर. मार्केटमध्ये गेलो होतो आम्ही, थोडंसं काम होतं आणि तिघीजणी गेलो होतो. आणि ना तिथे झाल्यानंतर आहे ना, तिच्या बहिणीला आहे ना कान टोचायचं होतं. एक साईडचा तर तिने टोचला होता आणि दुसऱ्या साईडचा तिचे एक्सप्रेशन बघा, एवढं जोरात दुखलं असणार आहे ना, बापरे. म्हणून मी एकाच टायमाला दोन्ही पण त्याच्यानंतर भूक लागली गाईज. मग आम्ही गेलो उत्तप्पा खायला. हेल्दी उत्तप्पा हा हेल्दी असतो. उत्तप्पा आणि डोसा खाल्ला आहे आणि जास्त काय खाल्लं, एवढंच खाल्लं कारण डिनरचा टाईम झाला होता. बोला खाऊन घेऊया ना, एवढं काय इतना तो चालताय. आणि मी जे आहे ते सगळं सांग. आणि मला जरा गाईज कमेंटमध्ये सांगा की दिवाळीच्या फराळामध्ये कोणता फराळ हा हेल्दी असतो, कारण मला जरा खायची लई इच्छा होते ना. तर चिवडा हेल्दी असतो का चकली तर नसते, कारण ते डीप फ्राय असते. म्हणून मला असं वाटतं की चिवडा हेल्दी असेल, पण तुम्ही कमेंट करा. नंतर खाली येऊन बघते तर काय माझा भाऊ आहे ना किल्ला बनवत होता. तो मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन की कसा बनवला रात्रभर जाऊन. नंतर घरी येऊन बघते तर माझी मम्मी मला बोलते की तुला भाकऱ्या भाजता येत नाहीत. म्हणून मी रागा त्या भाकऱ्या थापते आणि बोलले आज मम्मीला भाकऱ्या भाजूनच दाखवणार आहे. आणि ते माझ्यासोबत साठी मदतीला आलेले आहेत माझे पप्पा. मला ते इन्स्ट्रक्ट करतायत की असं करायचं तसं करायचं, म्हणूनसाठी मी जरा ते त्यांना फॉलो करते. त्यांना पण येत नाही, पण ठीक आहे काही चालतं आहे. थोडंसं इन्स्ट्रक्शन देणं खूप गरजेचं असतं. मग ते मी भाकरी बघा पूर्ण प्रॉपर गोल भाजले आणि इथं पाणी मारते ह्याच्यावरती भाकरीवरती. असंच करतात ना, कमेंटमध्ये सांगा. बघा भाई पप्पानी मला सगळं शिकवलं. मी तुम्हाला आत्ता पण सांगते सगळ्या गोष्टी पप्पाने शिकवल्या. बघा इथे हातपाटी ठेवून ते भाकरी भाजतायत आणि मी भाकरी थापते. गायचं यार किती बोलते यार मी. तुम्हाला कंटाळा आलाय का? नाही, कंटाळा येऊन नाही चालणार. ह्याच्यानंतर मी जरा घरची कामं केली, कारण मी दिवसभर घरचीच कामं करत असते, बाकी काय करतच नाही. एवढं काम करते ना गाईज, काय सांगू. बाकीचं गाईज उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.